रामकृष्णारी मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. प्राप्त स्मरणीय परमपूजनीय गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे यांनी चालू केलेला अखंड हरिनाम सप्ताह जवळपास आपल्या गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे आश्रम या आश्रमावर 41 वर्षापासून चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्साहात संपन्न करण्याची सगळ्या भाविक भक्तांनी आश्रमाच्या अध्यक्ष आणि ट्रस्टीनी ठरवलेलं आहे. तरी दरवर्षीप्रमाणे होणारा अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी 21/12/2025 ते 28/12/2025 ह्या कालावधीमध्ये परमपूजनीय गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे आश्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील ख्यातनाम सुप्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तन प्रवचन या ठिकाणी आयोजित केलेली आहे. प्रथम 21/12/2025 संध्याकाळच्या 7 ते 9 कीर्तन रूपी सेवा हरिभक्ती पारायण रामेश्वर महाराज शास्त्री यांची होईल. 22/12/2025 सप्ताहाचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची 7 ते 9 कीर्तन रूपी सेवा हरिभक्ती पारायण जयेश महाराज भाग्यवंत यांची होईल. तिसऱ्या दिवशी या ठिकाणी 23/12/2025 7 ते 9 कीर्तन रूपी सेवा हरिभक्ती पारायण श्रावण महाराज अहेरे यांची संपन्न होईल. 24/12/2025 7 ते 9 कीर्तन रूपी सेवा डॉक्टर हरिदास महाराज पालवी शास्त्री यांची होईल. आणि 25/12/2025 ह्या रोजी 7 ते 9 ज्यांना यावर्षी महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबाराय तुकोबाराया पुरस्कार मिळाला ते या महाराष्ट्रामध्ये हजारो गायी कत्तलखान्यापासनं ज्यांनी वाचवल्या आणि स्वतः गोशाळेमध्ये 2 ते 3 हजार गायी सांभाळण्याचं काम करतात ते आमचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्ती पारायण रामायणाचार्य विदर्भरत्न संजय महाराज पाचपोर यांचं कीर्तन होईल. 26/12/2025 ह्या रोजी विक्रांत महाराज पोंडेकर यांचं कीर्तन होईल. आणि 27/12/2025 ह्या दिवशी 7 ते 9 ह्या वेळेमध्ये हरिभक्ती पारायण कृष्णा महाराज चौरे यांचं मागणीचं कीर्तन होईल. आणि या सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनानं अर्थातच 28/12/2025 या रोजी सकाळी 10 ते 12 हरिभक्ती पारायण वारकरी संप्रदायाचं ज्येष्ठ व्यक्तिमहत्व आदरणीय हबप पोपट महाराज कासार केडकर जळगाव यांचं काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता होईल. तरी मी जुन्नर तालुक्याच्या संपूर्ण परमपूजनीय बाबांवरती प्रेम करणारे वारकरी संप्रदायावरती प्रेम करणाऱ्या सर्व भाविक भक्तांना परमपूजनीय बाबांच्या प्रति आदर असणाऱ्या सर्व भाविक भक्तांना पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतो. या 8 दिवसामध्ये या हरिनाम सप्ताहाला प्रवचनाला काकड्याला नित्यनेमाच्या भजनाला आपण उपस्थित राहावं आणि बाबांचा असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह असाच भव्य दिव्य स्वरूपाचा पुढे चालत राहावं. कोणाला त्या ठिकाणी अन्नदान करायचं असेल, कोणाला या सप्ताहाला देणगी द्यायची असेल, कोणाला या सप्ताहामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर सर्वांनी या ठिकाणी आश्रमाच्या अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सचिव असतील आदी करून सर्वांची संपर्क साधावा.
किंवा सप्ताह कमिटीचे संपर्क साधावा ही विनंती करतो आणि आपण सर्वांनी या सप्ताहाकरता उपस्थित राहावं आणि या सप्ताहाची शोभा वाढवावी हीच या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. तदनंतर आदरणीय सप्ताह कमिटीचे अध्यक्ष संजूभाऊ वराडी आपले विचार व्यक्त करतील. रामकृष्ण हरी. सालाबाद प्रमाणे गेले 41 वर्षापासून हरिभक्त परायण परमपूज्य वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे आश्रम जुन्नर या ठिकाणी बाबांचा नामयज्ञ होत असतो. ह्याही वर्षी मोठ्या भक्तिभावात हा नामयज्ञ सर्व ट्रस्टी असतील, त्याचप्रमाणे सप्ताह कमिटी असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षी आयोजित करण्याचं ठरलंय. या सप्त्याच्या कालावधीमध्ये 7 ते 9 कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर या ठिकाणी भोजनाचा उपस्थित सर्वांना महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. 21 तारखेला सप्ताह सुरुवात होणार आहे आणि 28 तारखेला काला आहे. 27 तारखेला या ठिकाणी आपण गावामध्ये या सप्त्याची पालखीची भव्य मिरवणूक काढणार आहे. तर या सप्ताहाच्या काळात महाराजांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातले ख्यातनाम कीर्तनकारांचं या ठिकाणी सुसाव्य असं कीर्तन आहे. तरी आपण सर्व पंचक्रोशीतील लोकांनी, जुन्नर तालुक्यातील सर्व भाविक भक्तांनी या सप्ताहाच्या काळात या नामयज्ञात सहभागी होऊन या श्रवणाचा लाभ घ्यावा आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी या नामयज्ञात कुणाला आपल्या यथाशक्ती काही अन्नदान करायचं असेल, कुणाला काही देणगी स्वरूपात या ठिकाणी द्यायचं असेल तर आमच्या सप्ताह कमिटीची सर्व या ठिकाणी उपस्थित आपल्या येणार आहेत. तरी आपण सर्वांनी आपल्या यथाशक्ती जी आपल्याला अन्नदान करायचं असेल किंवा वस्तू स्वरूपात देणगी द्यायची असेल आपण देऊ शकता आणि आपल्या सप्ताह कमिटीला आणि आश्रमाला आपण सहकार्य करायचं. त्याचप्रमाणे इथं बाबांच्या आश्रमामध्ये आपण जवळजवळ 35 विद्यार्थी या ठिकाणी अध्यात्माचं शिक्षण घेतात. त्यांचे आपण वर्षभर लागणार सर्व नियोजन करत असतो. या ठिकाणी त्यांना आपण अध्यात्माचे धडे, वादन, त्याचप्रमाणे गायन अशा प्रकारचे या ठिकाणी क्लास देतो. असं अनेक उपक्रम या ठिकाणी आश्रमाच्या माध्यमातून वर्षभर होत असतात. तर आपण सर्वांनी या कार्यात, या धर्माच्या कार्यात आपण सर्वांनी सहकार्य करावं आणि या सप्ताहाला उपस्थित राहून सप्ताहाची शोभा वाढवावी अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. थांबतो. रामकृष्ण हरी. हरिभजनीय ढवळीले जग चुकविला लाग कळी काळाचा परमपूज्य वैकुंठवासी कोंडाजी बाबा डेरे यांनी या उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर जगाला नियमाच्या भाषणाची परंपरा दिली. त्या बाबांच्या आश्रमात वर्षभर सातत्याने भजन कसं चालू राहील यासाठी आम्ही सर्व मंडळी कार्यरत आहोत. त्याचबरोबर या बाबांनी सुरू केलेला अखंड हरिनाम सप्ताह दिनांक 21/12/2025 ते 28/12/2025 या कालावधीत होत आहे. तालुक्यातील तमाम वारकरी हरिभक्त परायण मंडळींना या निमित्ताने आम्ही विनंती करतो की आपण या सप्ताहाच्या काळात हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व आम्हास उपकृत करावं. रामकृष्ण हरी.